तर नमस्कार मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत डॉक्टर आणि इंजिनियर घडवणाऱ्या एका फॅक्टरीमध्ये, म्हणजेच लातूरच्या ट्युशन एरियामध्ये. डॉक्टर आणि इंजिनियरचा पुरवठा करणारा हा ट्युशन एरिया आपण कसा आहे जाणून घेऊयात. इथे अनेक प्रकारचे क्लासेस आहेत, त्यामधील मुख्यत्वे RCC आणि IIB सारखे मोठ्या प्रमाणाचे क्लासेस आहेत. आणि या क्लासेसमध्ये जे शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं पुणे, अशा अनेक ठिकाणावरून इथे विद्यार्थी क्लासेस करण्यासाठी येतात. डॉक्टर आणि इंजिनियर घडवणाऱ्या या लातूरच्या ट्युशन एरियामध्ये एंट्री करताच तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला विद्यार्थ्यांची तुफान गर्दी दिसते. येथे लातूर अर्बन बँकेच्या हेड ऑफिसची सुंदर इमारतही अगदी डोलात उभी आहे. ही विद्यार्थ्यांची गर्दी पाहून लातूरच्या या ट्युशन एरियाची किमया समजून येते. पण या गर्दीचे खरे कारण म्हणजे प्राध्यापक मोटेगावकर सरांचे RCC फाउंडेशन, जिथे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार केले जातात. ही पालकांची गर्दीच सर्व काही सांगून जाते. मोटेगावकर सर यांच्या RCC फाउंडेशनच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी व पालकांचे डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न साकार झाले आहेत. लातूर पॅटर्नला खऱ्या अर्थाने मजबूत बनवण्याचं काम करत आहेत ते म्हणजे RCC फाउंडेशनचे मोटेगावकर सर व त्यांचे सर्व सहकारी. इथे अनेक गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध आहेत, जसे की शिष्यवृत्ती, मोफत शिक्षण, फीसमध्ये सवलती. RCC फाउंडेशनचे मोटेगावकर सर सांगतात, या सवलतीचा नेमका हेतू हा गरीब घरातील हुशार होतकरू विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहू नये. सर्वप्रथम आपल्या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. मी प्राध्यापक शिवराज कोडेगावकर, 23 वर्ष लातूरमध्ये विद्यार्थी शिकवत आहे. आणि आज RCC स्कॉलरशिप एक्झाम ठेवली. गरीब विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मार्फत म्हणजे ते शिक्षण पैसा वापरून थांबू नये म्हणून आम्ही अशा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा आम्ही स्कॉलरशिप एक्झाम घेतो. महाराष्ट्रातून पालक आले, पाहून खूप छान वाटलं. आणि आता लातूर पॅटर्न आहे, 23 वर्ष मी शिकवतोय. मी पण लातूर पॅटर्नचा विद्यार्थी, माझ्या आधी पण पॅटर्न होता, मला तुम्हाला शिकवायला मिळतंय. मी माझं भाग्यच नव्हतं. आपला लातूर पॅटर्न मेहंदीचा पॅटर्न आहे, कष्टाचा पॅटर्न आहे. आणि आपल्याला माहित असेल की आपल्याकडे प्रत्येक घरामध्ये एकच चर्चा होते, अभ्यास. एक अभ्यास बघा, RCC इतरही शहरामध्ये आहे आणि लातूरमध्ये आहे, परंतु लातूरमध्ये जे वातावरण तयार झाले का अभ्यासाचं, याचा मुलांना खूप फायदा होतो. कुठल्याही गोष्टीला वातावरणाचा इफेक्ट आहे म्हणून आज आपल्याला छान एवढी पालकांची रश आहे. याच्या माग रिझल्ट मला असं वाटतंय, विद्यार्थ्यांनी फक्त आपल्या पालकांची ओढाताणीकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्या आई व्यतिरिक्त असताना आपल्याला शिकवत आहे. आणि उडीत मला त्यावेळेस म्हणायची, मी शिकत असेल मी स्वतःला विकेन, तुला मी कमी पुढे देणार शिक्षणाचं, असं म्हणलं की अंगात काटे यायचे मला, म्हणजे असं. आणि या मोबाईलच्या दुनियामुळे विद्यार्थी आजकाल अभ्यास डायव्हर्ट व्हायला लागले. पालकांना एक विनंती कृपा करून 12वी पर्यंत आपल्या पाल्यांना मोबाईल देऊ नका. ते 11वी आणि 12वी असं वय की या वयामध्ये विद्यार्थी खूप डायव्हर्ट होतात. जे ते मिळायचं ते या वयातच मिळणार असतं. एकदा वेळ हातातून गेल्यावर किती हुशार असून काही फायदा नाही. त्याच्या मोबाईल थोडं दूर राहू. आम्ही तो पॅटर्न आणि RCC राबवून घेतो, स्ट्रिक्टली राबवा. लातूरचं वातावरण खूप छान, सगळ्यांचा स्वागत करतो. आमची मॅडम पण येतो ना, मॅडमला क्वेश्चन विचार काय. सर, आई वडिलांनी एवढा विश्वास करून मुलांना इथे पाठवलेला आहे. त्या विश्वासाला पात्र होण्यासाठी आम्ही तर जीव तोडून प्रयत्न करतोय.
पण पुणे महाराष्ट्रभरांच्या पेरेंट्सला आमची विनंती आहे की त्यांनीही आणि विद्यार्थ्यांनीही तिथची तोडून अभ्यास करावा, त्यांचं फ्युचर ब्राईट करूनच त्यामध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचे तर मित्रांनो, मी आलेलो आहे ट्युशन एरियामधल्या अष्टविनायक मंदिरामध्ये. तुम्ही इथे पाहू शकता की इथे पाठीमागे पण संपूर्ण ट्युशन एरियाचाच पूर्णपणे क्रेज आहे. इथं मंदिरामध्ये सुद्धा पूर्ण सगळे विद्यार्थी जास्तीत जास्त 90% विद्यार्थी दिसत आहेत आणि ते सगळे RCCचे टी शर्ट घालून. इथं लातूरमध्ये तुला काय आवडतं किंवा ट्युशन एरियामध्ये तुला काय हाच लातूर पॅटर्न महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण देशाला डॉक्टर आणि इंजिनियरचा पुरवठा करतो. लातूरकरांसाठी ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. याचं सर्व श्रेय जातं इथल्या क्लासेसला, कॉलेजेसला आणि याचं सर्वात जास्त श्रेय जातं मोठेगावकर सरांच्या RCC फाउंडेशनला. म्हणूनच त्यांची विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये ही क्रेज दिसून येत आहे.